हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर हो, अशा प्रकारे आपण देवी भगवतीचा जो हा मंत्र आहे त्या मंत्राने आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहिती आहे समाजामध्ये स्त्रीचं स्थान किती महत्त्वाचं आहे, किती वंदनीय आहे आणि मानाचं आहे. ज्या प्रकारे नवरात्रमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची सेवा करत असतो, भक्ती करत असतो, त्याच प्रकारे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या असलेल्या स्त्रियांचा, आपल्या घरातील असलेल्या स्त्रियांना मान द्यायचा आहे, त्यांचा आदर करायचा असतो. आणि खरं सांगायला गेलं तर नवरात्र व्रताचं हेच महत्त्व आहे. नवरात्र साजरी करण्यामागचा हाच हेतू आहे की स्त्रीची अनेक रूपं आहे, तिचा प्रत्येकाने मान करायला हवा, तिला आदर द्यायला हवा. तिला घरामध्ये तितकं स्थान हवं जितकं इतर म्हणजे जे पुरुष लोकांना जे स्थान असतं तेच स्थान आपण तिला द्यायला हवं. तिच्या भावना समजून घ्यायला हव्या, कारण ती स्त्री आहे, दुर्गा आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. तिची अनेक रूपं आपल्याला बघायला मिळतात. तिचा जेवढा त्याग आहे तो कोणाचाच नसतो. तिच्यामध्ये जितकी सहनशीलता असते तितकी कोणामध्येच नसते. आणि ती जितकी जबाबदार आणि परिवारासाठी इतक्या सगळे गोष्टी करत असते, एका वेळी ती 10-10 कामंसुद्धा करू शकते, म्हणजे मल्टीटास्किंग असते. त्याच्यामुळे तिच्या इतकी सहनशीलता आणि तिच्या इतकं जे त्याग तो कोणीही करू शकत नाही. तर स्त्री शक्ती ही ओळखा. आणि म्हणून आपल्या घरातील गृहलक्ष्मीचा, आपल्या घरातील मुलींचा, आपल्या घरातील वृद्ध आई आई असेल तिचा, आपली आजी, अशा सगळ्या ज्या स्त्रिया आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे त्या सगळ्यांचा मान करा, आदर करा, हाच या नवरात्रीचा हेतू असतो. त्यामुळे जेव्हा आपण नवरात्र साजरे करत असतो त्याच प्रित्यर्थ आपण कुमारिका जेवण करत असतो, तर कुमारिका पूजन आपण करत असतो. तर कुमारिका पूजनाशिवाय नवरात्र ही अपूर्ण मानली जाते. तर नवरात्रीमध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. तर कुमारिका पूजन हे प्रत्येकाने नवरात्रीचे उपवास जर आपण केले, घरात आपण जर काही गोष्टी नवरात्रीसाठी करतोय, तर आपल्याला कुमारिका पूजन हे करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपली सेवा ही पूर्ण होत नसते. तर बघा, प्रत्येकाकडे जो पण करतो तो अष्टमी आणि नवमीला कुमारिकांना जेवण देत असतो, कुमारिका पूजन करत असतो. तर मला ही गोष्ट काही वर्षांपूर्वी माहितीच नव्हती. जेव्हा मला हळूहळू ते माहिती झालं तेव्हा मला याचं महत्त्व कळालं. जेव्हा माझी मुलगी लहान होती आणि आम्ही कॅम्पसमध्ये होतो, आर्मी कॅम्पसमध्ये, एक तिथे ताई होत्या, बिहारी होत्या, पण त्या दरवेळेस नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करायच्या. तेव्हापासून मला हे कुमारिका पूजन माहिती झालं. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर मग नवरात्रीमध्ये ते प्रत्येकजण करतं. उपवास करणारा, घटस्थापना करणारा, अखंड दिवा लावणारी व्यक्ती म्हणजे कुमारिका पूजन हे करत असते, असं मला इथे आल्यानंतर दिसलं. मग मी त्यामागचं काय हेतू असला तो जाणून घेतला, का कुमारिका पूजन केलं जातं. तर बघा, कुमारिका पूजनामध्ये आपण 3 ते 9 मुलींना पूजनासाठी बोलवत असतो. त्याचं महत्त्व आहे. तर 3 ते 9 मुली, आपण मिनिमम 3 मुलींना आपण जेव घातलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, आणि जास्तीत जास्त 9 मुलींना. तर त्याचाही वयोगट आहे. 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींचंच आपण पूजन करायला हवं. 2पेक्षा लहानही नाही आणि 10पेक्षा मोठंही नाही. त्याच्यामुळे 10 वर्षापर्यंतच्या मुलींना तुम्ही कुमारिका पूजनासाठी बोलवू शकतात. त्याचप्रकारे आपल्याला त्यांना आमंत्रण द्यायचं असतं की आपल्याकडे या दिवशी जेवायला यायचं आहे, म्हणून कुमारिका पूजन आहे म्हणून आमंत्रण केल्यानंतर आपण त्याची पूर्वतयारी करून ठेवायला हवी. आपल्याला त्यांना काय खाऊ घालायचं आहे, काय जेवायला द्यायचं आणि त्यांना काय भेटवस्तू म्हणून द्यायचं आहे, ही सगळी तयारी आपण केलेली हवी. आता मुलींच्या वस्तू खूप असतात वापरायच्या, म्हणून त्यांना ज्या वस्तू आवडतात अशा तुम्ही एक वस्तूही त्यांना भेट म्हणून देऊ शकता किंवा 5 वस्तूही त्यांना तुम्ही भेट म्हणून देऊ शकतात. आणि एक लाल अशी छोटीशी चुनरी असते ती द्यायची आणि भेटवस्तू द्यायची. त्यांना जेव खाऊ घालायचं. त्याच्यानंतर त्यांचे पाय धुवायचे असतात. पाय धुतल्यानंतर पूजन करायचं असतं आणि एक मंत्र बोलायचं असतं, ओम कौमार्ये नमः. तर प्रत्येक मुलीची पूजा करताना देवीचं स्मरण करायचं आणि ओम कौमार्ये नमः असा मंत्र बोलायचा असतो. तर बघा, प्रत्येक मुलीचे म्हणजे 2 वर्षाच्या मुलीची जर आपण पूजा केली तर ती कुमारी स्वरूप मानली जाते. तिची पूजा केल्याने आपली गरिबी दूर होत असते. त्याचबरोबर 3 वर्षाची मुलगी हिला त्रिमूर्ती मानलं जातं आणि तिची पूजा केल्याने आपल्याला धर्म, अर्थ आणि कामची प्राप्ती होत असते, वंश हा वाढत असतो. त्याचप्रकारे 4 वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने आपल्याला सर्व सुख मिळत असते आणि तिला कल्याणी म्हटले जाते. 5 वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हटले जातं आणि जेव्हा तिची पूजन आपण करतो तेव्हा सगळ्या रोगांचा नाश, सगळे आजार आपल्या घरातून जात असतात. 6 वर्षाच्या मुलीला कालिका म्हटलं जातं. तिची पूजा केल्याने आपले जे हितशत्रू, दुसरे शत्रू कोणतेही असतील त्यांचा नाश होत असतो.
7 वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात आणि चंडिकेचं पूजा केल्याने धन ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होते. 8 वर्षाच्या मुलीला शांभवी म्हटलं जातं. तिच्या पूजनाने आपल्या घरातील सगळे दुःख दूर होत असतात. आणि 9 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हटलं जातं. तिच्या पूजनाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. आणि बघा 9 वर्षात म्हणजे 9 मुलींचं तुम्ही जर पूजन केलं तर पृथ्वीवरील जे सुख आहे ते आपल्या सगळं सुख मिळत असतं. 6 म्हणजे 7 मुलींचं जर तुम्ही पूजन केलं तर आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होत असते, सिद्धीची प्राप्ती होत असते. 3 वर्षाच्या 3 मुलींचं पूजन जर केलं तर धर्म, काम, मोक्ष आपल्याला मिळत असतो. तर अशा प्रकारे कमीत कमी 3, पण तुम्हाला जमलं तर नक्कीच 9 मुलींचं पूजन करा. कारण नवरात्र हे 9 रूपांची आपण सेवा करत असतो, म्हणून 9 कुमारिकांचे पूजन तुम्ही नक्की करायला हवं. त्याचबरोबर 9 मुलींबरोबर एक मुलगा बोलवायचा आणि त्याला भैरव म्हटलं जातं आणि त्याची आपल्याला पूजा करायची असते. 9 मुलींबरोबर त्यालाही एखादी भेटवस्तू द्यायची असते, कारण तो त्यांचा भाऊ म्हणून ओळखला जातो. आणि एका मुलाची पूजा 9 मुलींबरोबर करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपली पूजा ही पूर्णत्वाला जाते, म्हणून लक्षात ठेवा. नवरात्रीमध्ये आपल्याला स्त्री शक्तीच्या सगळ्या स्वरूपांचं दर्शन होत असतं. आपल्याला स्त्री शक्ती किती महान आहे हे दिसत असतं. तर देवी मातेने 9 दिवसामध्ये दैत्यांचं दमन केलं होतं. त्या देवीच्या विजयाचा दिवस, तिच्या शक्तीचा दिवस, तिच्या शक्तीचे म्हणजे तिच्या शक्तीची सगळ्यांना प्रचिती आली होती देवी मातेच्या. तर आपणही त्या देवी रूपांची सेवा त्यामुळे करत असतो. आणि देवी स्वरूप जे देवता आहेत त्या दाखवून देतात की फक्त पुरुष देवताच श्रेष्ठ नाही आहेत, तर स्त्री देवताही तितक्याच श्रेष्ठ आहे, बरोबरीनं आहे पुरुषांच्या. त्याच्यामुळे आपणही आपल्या पृथ्वी लोकावरती, मनुष्य लोकांमध्ये कधीही स्त्रीला कमी समजू नका. संसारामध्ये जसं दोघंही जण महत्त्वाचे असतात, त्याच्याशिवाय संसार हा चालत नसतो. ज्याप्रमाणे बैलगाडीचे 2 चाकं महत्त्वाचे आहे, संसाराची 2 चाकं जशी महत्त्वाची आहे, एक चाक जर नसलं तर चालेल का गाडं, त्याचप्रकारे दोघंही खूप महत्त्वाचे आहे. संसारात दोघंही महत्त्वाचे असतात, म्हणून दोघांनी एकमेकांना सारखं महत्त्व द्यावं, सारखा आदर द्यावा, सारखा एकमेकांचा मान करावा, सारखे एकमेकांचे विचारांना मान द्यावा, एकमेकांना विचारावं, चांगलं कम्युनिकेशन ठेवावं, हेच महत्त्वाचं. तर नवरात्रीमध्ये आपण स्त्रीशक्ती ही सगळेजण बघतात. आता दिवसेंदिवस स्त्रीशक्तीमध्ये खूप वाढ होत चालली आहे. कुठलंही असं क्षेत्र नाही आहे जिथे स्त्री नाही आहे. तर म्हणून तुम्ही स्त्रीशक्तीला कोणीही कधीही कमी समजू नका. स्त्रीने नेहमीच जिथे तिला नावं ठेवली गेली आहे, जेव्हा की ह्या क्षेत्रात ती नाही आहे तिथे नक्कीच कामगिरी तिने दाखवलेली आहे तिची. आणि स्वतःला प्रत्येक वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. एवढंच काय, ज्यावेळेस स्त्री शिक्षणाची मुभाही नव्हती त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी इतकं मोठं कार्य केलं स्त्री शिक्षणाचं की तेव्हाच बघा तुम्ही स्त्रीशक्ती किती मोठी आहे. इतके सगळे त्यांना अडथळे होते, सगळ्यांना पार करून त्यांनी मुलींना शिक्षण दिलं. अशा अनेक स्त्रिया त्या काळात होऊन गेल्या. म्हणून स्त्रीशक्ती ही कमी नाही आहे, ती कुठल्याही संकटांना पार करून आपलं कार्य सिद्ध करतच असते, कार्य हे पूर्णत्वाला नेत असते. तर असं आहे स्त्रीचं महत्त्व, जे आपल्याला नवरात्र जी विशेष आता नवरात्री आता येत आहे त्याद्वारे मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणीही स्त्रीला कमी समजू नका. स्त्री ही माता असते, भगिनी असते, मैत्रीण असते, सर्व काही आहे ती. कुणाची मैत्रीण, कुणाची आई, बहीण, अशा प्रकारे आपण तिला बघायला हवं, तिचा मान करायला हवा. असं जर प्रत्येकाने मनामध्ये हेतू ठेवला तर कधीही आपल्या देशामध्ये स्त्रियांविषयी चुकीची वागणूक होणार नाही आणि कधीही कोणत्याही आईवडिलांना मुलीच्या जन्मावरती वाईट वाटणार नाही किंवा चिंता होणार नाही. जर असं सेफ वातावरण आपल्या देशात मुलींना मिळालं तर फक्त तुम्ही त्यांचं मान करा, सन्मान करा, आदर करा. आपल्याच बरोबरीचा हा एक जीव आहे असं समजा. त्याच्यामुळे हे वातावरण आपल्या देशातलं असं बनेल की स्वर्गापेक्षा कमी नसणार. तर नवरात्री विशेषमध्ये एवढंच आहे की कुमारिका पूजन हे प्रत्येकाने करावं. कुमारिका पूजनाने आपले सगळे हेतू, सगळे जे इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. 9 मुलींची पूजा आपण जेव्हा करतो तेव्हा प्रत्यक्ष आपण ज्या देवी आहेत 9 देवी त्यांची पूजा करत असतो. आणि छोट्या छोट्या रूपांमध्ये आपल्याकडे देवी आलेल्या असतात. त्यांना देवी समजून आपण त्यांचं मनोभावे त्यांचा पाय धुवून त्यांना पायाचं पूजन करून त्यांना भेटवस्तू गेली. त्यांच्या आवडीचं जेवणामध्ये काय केलं जातं, छोले, पुरी आणि शिरा बनवला जातो किंवा खीर बनवली जाते. देवी मातेला खीर खूप आवडते. तर अशा प्रकारे आपल्याला पदार्थही बनवायचे आहे जे की लहान मुलांना आवडीने जातील.
आणि ते खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देतात, कारण त्यांच्या रूपाने आपल्याकडे प्रत्यक्ष देवी माता आलेल्या असतात असंच समजा. आणि खूप मनोभावे आणि छान पद्धतीने या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करा. नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा देवी आई तुमची कुलस्वामीने नक्कीच पूर्ण करेल. आणि ही नवरात्र तुम्हाला खूप छान जाईल आणि तुमचे सगळे हेतू हे पूर्णपणे पूर्णत्वाला जातील. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असणार. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.